भगवान शंकराने भगवान शिव हे 5 मुखाचे आहेत, त्यांना 5 तोंड आहेत आणि त्याच्या अंगावरती प्रत्येक तोंडाला 3-3 डोळे आहेत, 3-3 नेत्र धारण केलेलं आहे, अंगावरती ध्वजचर्म आहे आणि त्यांची सगळीकडे अंगावरली जी कांती आहे, कापूर जसं शुद्ध पांढरं शुभ्र असते का नाही तशा पद्धतीचं त्यांचं वर्ण आहे. परंतु भगवान शंकराला असं वाटलं की आपण काहीतरी लीला करावी असं म्हणून त्यांनी आपल्याच मानसिक देहातून मनाने चिंतन केलं. आता घडीमोडी खेळा मात्रे अनंत कोटी ब्रह्मांड त्यांना निर्माण करायला वेळ लागत नाही. आणि मला एक सांगा, चित्रकाराला चित्र काढण्यासाठी वेळ लागतो का महाराज? वेळ लागत नाही. आणि आपल्याला चित्र काढायला वेळ लागते की नाही? वेळ लागते. तशा पद्धतीनं भगवंताने मात्र लीला करायचं ठरवलं आणि ब्रह्म विष्णू महेश यांना आपल्या देहातून त्यांनी उत्पन्न केलं. एक मूर्ती सगुण रूप त्यांना दिलं, त्यांची चिचा त्यांचं स्वरूप 3 रूपामध्ये त्यांनी विभागणी केली. आणि विभागणी केल्याच्या नंतर त्यांना माहित सुद्धा नाही आपण विष्णू आहोत हेही माहित नाही, आपण ब्रह्मदेव आहोत हेही माहित नाही, आपण महेश्वर आहोत हेही माहित नाही. परंतु ज्यांचे त्यांना ठिकाणे एक दिले आणि तिथे त्यांनी अस्तित्वात राहिले. सांगितल्याच्या नंतर एके दिवशी ब्रह्मदेवाने आपले डोळे उघडले. आता ते ओंकारातून सगळ्या सृष्टी निर्माण एकेकाचा देह निर्माण झाला. डोळे उघडले. उघडल्याच्या नंतर जगात कुठेच काही दिसायला तयार नाही. आकाश वायू सगळं दिसायला तयार झालं, पण पृथ्वी मात्र दिसायला तयार नाही. सगळं स्वरूप निर्गुणाचं दिसायला सुरुवात झालं. त्यावेळेस ब्रह्मदेवाने फिरायला सुरुवात केली आणि क्षीरसागरामध्ये गेले असताना महाविष्णू त्यांच्या पहिलं दर्शन त्यांना झालं. झाल्याबरोबर त्यांनी असं बोलायला सुरुवात केलं, अरे पुत्रा उठ म्हणले, काय योग निद्रेमध्ये झोपलास म्हणले, तू उठ असं म्हणून महाविष्णूला ब्रह्मदेवानी बोलल्याबरोबर महाविष्णूला थोडंसं आश्चर्य वाटायला सुरुवात झालं. बाबा